ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रात्री काय काय झालं असेल हे आठवून सायली खूप रडू लागते। प्रिया अस्मिता पूर्णाईच्या रूममध्ये येतात। अस्मिता दार लावून घेते। पूर्णाजी म्हणते दार का लावतेस, तेथून छान वारं येतं। तर प्रिया तिला म्हणते की तुझ्या घरात जे वारे वाहतायत ना ते बघ आधी। प्रिया पूर्णाजीला सांगते की मला तुम्हा दोघींना काहीतरी दाखवायचं आहे, हे घर माझं आहे आणि इथलं जर कोणी चुकीचं वागत असेल तर मी तुला सांगणारच। प्रिया मोबाईलमध्ये शूट केलेला व्हिडिओ पूर्णाजीला दाखवते। इकडे अर्जुन सायलीला रडताना पाहून हसू लागतो आणि म्हणतो मी जे काही सांगितलं त्यातलं तुम्ही काहीही केलेलं नाहीये, मी तुमची गंमत करत होतो। सायली चिडते आणि म्हणते अशी कोणी गंमत करतं का। नंतर अर्जुन सायलीला सगळं खरं खरं सांगतो की काल ती कशी वागत होती। सायली म्हणते की माझ्यावर ज्यूसचा एवढा इफेक्ट कसा झाला असेल। अर्जुन तिला सांगतो की कारण तो ज्यूस नव्हताच, कोणीतरी आपल्यावर परत प्रँक केला असेल। अर्जुन सांगतो की मला डाऊट आहे की कोणीतरी तुमच्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स केलेली असणार। ते ऐकून सायलीला किळस वाटते। ती म्हणते इतकं गलिच्छ पेय मी कशी पिऊ शकते, म्हणूनच माझ्यावरचा ताबा सुटला। अर्जुन सांगतो की बरं झालं तुम्ही तो पेय पिला, मला तुमची एक वेगळी साईड दिसली, एकदम केअरफ्री हॅपी गर्ल सारखी। काल एकदम तुम्ही तुमच्या मनासारखं वागले, एकदम बिंदास्त। अर्जुन सायलीला सांगतो असं बेफिकीर वागत जा कधीतरी। सायली म्हणते विश्वनाथ काकांचा निरोप घेण्याची हिंमत नाहीये माझ्यात। अर्जुन म्हणतो डोंट वरी, मी बघेल ते। तेवढ्यात विश्वनाथ काका सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये येतात आणि रागावलेल्या आवाजात म्हणतात की काय सांगणार तुम्हाला, काल रात्री पार्टीत जे काही झालं ते मी प्रताप आणि कल्पना वहिनींना सांगू नये हेच ना। व्हिडिओमधलं सायलीचं वागणं पाहून पूर्णाजीला धक्काच बसतो। अस्मिता म्हणते सायलीने दारू पिऊन तिथे धिंगाणा घातला हे बघण्याआधी माझे डोळे का फुटले नाहीत। प्रिया पूर्णाजीला सायलीच्या विरोधात भडकवते। प्रिया म्हणते सायलीने सुभद्रांच्या नावाला काळं फासलंय। विशू काका हसू लागतात आणि म्हणतात तुम्ही इथे हनीमून एन्जॉय करायला आला होता ना, मग जाताना छान मेमरीज घेऊन जात असाल तर त्यात मी मिठाचा खडा कसा टाकेल। अर्जुन म्हणतो आमच्यासाठी हे खूप वेगळं आहे, काही लोकांना हे खूप नॉर्मल वाटत असेल पण आमच्या घरी नाही चालत, म्हणजे आम्ही कधीच असं करत नाही आणि सायली तर नाहीच नाही। विश्वनाथ काका म्हणतात काळजी करू नका, आरामात जा आणि मला कळवा। सायली आणि अर्जुन जोडीने विशू काकाच्या पाया पडतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात। सायली म्हणते की पुन्हा लवकर भेटू आपण, तुम्ही पनवेलला या ना आमच्या घरी, पूर्णाजींना नक्कीच आनंद होईल। सायली आणि अर्जुन तिथून निघू लागतात। अर्जुनचा फोन रूममध्येच राहतो, तो घेण्यासाठी अर्जुन परत येतो आणि पूर्ण खोलीला मन भरून पाहतो। नंतर दोघंही जातात। प्रिया सांगते तू इथं नसताना खूप काही गोष्टी घडल्या आहेत। सायलीला कल्पना मामीची फूस आहे। एकदा काय झालं, मंदिरात कल्पना मामीला एका बाईने सायलीबद्दल वाईट काहीतरी सांगितलं आणि मग ती माझ्याशी बोलायला आली। तेवढ्यात कल्पना मामीने आम्हाला पाहिलं तर कल्पना मामीचा असा गैरसमज झाला की मी त्या बाईला पैसे देऊन बोलायला भाग पाडलं। मी असं करीन का पूर्णाजी, कल्पना मामी मला खूप ओरडली पण मी काही उलट बोलले नाही तिला। प्रिया म्हणते माझ्यामुळे या घरात वाद झालेलं मला नाही आवडणार। अस्मिता म्हणते हा विचार घरच्या सुनेने करायला हवा ना, तिने सुभेदारांचे संस्कार धाब्यावर बसवलेत। आधी कुसुमकडे राहायला गेली होती ती, नंतर तिच्या मागे अर्जुनही गेला। अस्मिताने खोटं पूर्णाजीच्या मनात भरवलं की सायलीने किती कांगावा केला की तिला आणि अर्जुनला एकत्र वेळ मिळत नाहीये, म्हणून तिने मम्माला हनीमूनचं पॅकेज बुक करायला भाग पाडलं। पूर्णाजी प्रियाला म्हणते की तुला हा व्हिडिओ कुठून मिळाला। प्रिया म्हणते मला तुला एक कबुली द्यायची आहे, या घरात जे काही चाललंय ते बघून मला त्रास होतो ग। सुभेदारांच्या घरात काही वाईट होऊ नये म्हणून मी स्टडी टूर साठी गेलेच नव्हते, मी अर्जुन आणि सायलीच्या मागावर माथेरानला गेले होते। अस्मिता सांगते की हा आमच्या दोघींचा प्लॅन होता, कारण सायलीचं वागणं धड नाही हे दिसत होतं आम्हाला आणि तिथे जाऊन तिने कहरच केला। पूर्णाजी म्हणते की यावेळेला मी गप्प बसणार नाही, डोक्यावरून पाणी गेलंय माझ्या। प्रिया पूर्णाजीला म्हणते हा व्हिडिओ मी तुला दाखवला हे प्लीज कोणालाही कळू देऊ नकोस। सायली याचा चुकीचा अर्थ काढून मामीला फितवेल, मला या सगळ्यापासून दूरच ठेव, माझं नाव पुढे आलं तर सगळे मला ओरडतील आणि सायलीचा गुन्हा मात्र माफ होईल। पूर्णाजी म्हणते त्या मुलीचा यावेळी गुन्हा झाकला जाणार नाही। पूर्णाजी प्रियाला म्हणते की हा व्हिडिओ तू मला सेंड करून ठेव, काय करायचं ते मी करेन, तू काळजी करू नको। प्रिया आणि अस्मिता त्यांच्या प्लॅनमध्ये पूर्णाजीला बरोबर अडकवतात। अर्जुन आणि सायली घरी पोहोचतात। पूर्णाजी रागात रूममधून बाहेर येते आणि कल्पनाला आवाज देते आणि विचारते की अर्जुन आणि ती मुलगी कधीपर्यंत येणार आहेत, त्यांना फोन करून विचार किती वेळ लागेल यायला। सगळे पूर्णाजीला विचारतात की काय झाले सांगशील का। पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्जुन पूर्णाजीला जाऊन मिठी मारतो, सायली घरात पाय ठेवणार तेवढ्यात पूर्णाजी म्हणते थांब, जिला सुभेदारांच्या अब्रूची जाण नाही तिला या घरात स्थान नाही। पूर्णाजी तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवते। तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।